जय हिंद मित्रांनो एकंदरीत काल मुंबई लोहमार्ग पोलीस भरती याची ग्राउंडची मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि एकंदरीत ग्राउंडची मेरिट लिस्ट ही जबरदस्त लागलेली आहे। आतापर्यंत मला तरी माझ्या माहितीनुसार तरी मुंबईची एवढी ग्राउंडची मेरिट लागली नव्हती, खास करून लोहमार्गाची, तर यावर्षी जबरदस्त लागलेली आहे। तर याच्या मागचे मुख्य कारण काय आहेत, आता तुम्हाला लेखी परीक्षेला किती मार्क घ्यावे लागतील, लेखी परीक्षेची सुद्धा मेरिट वाढेल का, या विषयावरती चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। बघा मित्रांनो, एकंदरीत मुंबईची मेरिट लिस्ट ही अपेक्षेपेक्षाही खूप जास्त लागलेली आहे। ओपन मेल म्हणजे पुरुषांची मेरिट लिस्ट जवळपास 45 मार्काची आणि महिलांची जवळपास 43 मार्काची मेरिट लागली आहे। बाकीचे कास्ट वाईज तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। स्पोर्ट्स पर्सनची सुद्धा या ठिकाणी 41 मार्काची आहे। जर ईडब्ल्यूएस सोडलं, ईडब्ल्यूएस बघा सर्वात कमी मेरिट ईडब्ल्यूएस या ठिकाणी महिला आणि पुरुषी तुम्हाला दिसते। एसीबीसी सुद्धा 40 मार्काची आहे, ओबीसी सुद्धा 40 मार्काची आहे, एससी वाल्यांची सुद्धा मला वाटतं हाईस्ट मेरिट असतील 38 मार्काची आहे, एसटी वाले सुद्धा हाईस्ट असतील यावर्षी 39 मार्काचा आहे, व्हीजेएनटी सुद्धा या ठिकाणी 42 मार्काची मेरिट लागली आहे, एनटीबी 41, एनटीसी 42, एनटीडी 43 आणि एसबीसी 38। म्हणजे एवढी जबरदस्त मेरिट लागलेली आहे। संपूर्ण मेरिट लिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला भेटून जाईल, व्हॉट्सअप वरती भेटून जाईल। मित्रांनो, आता याचं मागचं रिझन बघा, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मुलांना ग्राउंडला मार्क कसे जास्त आहेत। आता जर मार्काची लिस्ट बघितली तर मित्रांनो, यामध्ये 50 पैकी 50 मार्क घेणारे सुद्धा भरपूर विद्यार्थी होते। फायदा काय होता, या ठिकाणी 100 मीटरला सर्वांनाच जवळजवळ फायदा मिळालेला आहे। 2 ते 4 मार्क तुमचे 100 मीटर मध्ये वाढलेले आहेत। कसे तर बघा, जो स्टार्टअप पॉइंट होता, हा जो स्टार्टअप पॉइंट होता, इथून मुलं सोडत होते आणि सेन्सर इथं होतं, म्हणजे स्पीड मुलांना इथूनच भेटत होतं, त्यामुळे 100 मीटर मध्ये मार्क जास्त मिळत होते मुंबईच्या तुलनेने, इतर जिल्ह्यांच्या तुलनेने। इतर जिल्ह्यांमध्ये काय होतं, एक तर स्पेस कमी होता, कमी स्पेस मधून पळायचं होतं किंवा जागेवरूनच स्टार्ट करायचं होतं, यामुळे मुलांना मार्क काय होते, कमी आले होते। मुंबईला तुम्ही बघितलं, अरे ज्यांना 12 मार्क मिळत होते त्यांना 6 मार्क 100 मीटरला, 4 मार्क 100 मीटरला, अशी कंप्लेंट, असे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असाल। पण मुंबई लोहमार्गामधून एकही कंप्लेंट आली नाही, 100 मीटर चांगलं आहे, बेस्ट आहे। जो विद्यार्थी डेमो मध्ये 40 मार्कापर्यंत जात होता, तो तिथं 45 ते 48 मार्काचा, 47 मार्काचा ग्राउंड केलेला आहे। ज्या विद्यार्थी 30 चे होते ते 36-38 पर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणजे एकंदरीत ग्राउंडची सिच्युएशन चांगली असल्यामुळे, ग्राउंड अतिशय उत्तम असल्यामुळे आणि ग्राउंड राबवण्याची पद्धत देखील चांगली असल्यामुळे मुलांना मार्क जास्त आहेत आणि त्यामुळेच मेरिट ही जास्त लागलेली आहे, बाकी काही रिझन नाहीये। आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की सर, मग मुलांची मेरिट एवढी लागली, ग्राउंडची एवढी मेरिट लागली, आता लेखीचं काय? बघा, लेखीचा पॅटर्न सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेल, लेखी परीक्षा ही पेपर पॅटर्न वरती आहे। पेपर सोपा असेल ऑब्वियसली मेरिट जास्त लागते, अवघड असेल तरीही मेरिट थोडी कमी येते आणि मध्यम असेल तर मेरिट सुद्धा मध्यम असते। म्हणजे फायनल मेरिट जी आहे ती आहे लेखी परीक्षावरती डिपेंड। आता जर आपण मैदानी चाचणी जर 45 मार्काची ओपन लागलेली आहे, तर लेखी परीक्षा प्लस मैदानी चाचणी यांची जी सेफ स्कोर असणार आहे ओपन वाल्यांसाठी, हे 136 प्लस स्कोर असणार आहे। म्हणजे मेरिट लिस्ट जी फायनल कट ऑफ आहे पेपरवरती डिपेंड आहे, कमी जास्त होऊ शकतात। पेपर अवघड आला तर 100% मेरिट कमी लागेल, पण पेपर सोपा आला तर मेरिट सुद्धा, किंवा पेपर मध्यम जरी आला तरी मेरिट सुद्धा 136 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते। आणि जे कास्ट वाल्यांचे हायेस्ट मेरिट लागलेले आहेत यांच्या सुद्धा 130, 132 ते 133 पर्यंत कट ऑफ जाऊ शकते। टोटल कट ऑफ जर आपण बघितलं 132 ते 133 पर्यंत जाऊ शकते। हे जे एसीबीसी वाले आहेत, ईडब्ल्यूएस सोडलो, ओबीसी वाले, एससी एसटी वाल्यांचे सुद्धा, एसी आणि एसटी वाल्यांचे सुद्धा 130 ची टोटल लागू शकते या वर्षी। म्हणजे लोहमार्गाला मेरिट जास्त लागण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, जरी तुम्हाला इथं 45 मार्क आहे, या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 90 मार्काची टोटल लावावं लागणार आहे। ओपन वाल्यांसाठी 90 ते 95 मार्काची ज्यावेळेस तुम्ही टोटल लावणार त्यावेळेस तुमचा 135-136 पर्यंत स्कोर जातो। म्हणजे लेखी परीक्षा ही तुम्हाला 90 टाकावी लागणार, किंवा 90 पेक्षा कास्ट मध्ये असाल तर 85 पर्यंत चालेल, पण कसं
जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर. पण मित्रांनो हे जबरदस्त पॅटर्न असणार आहे आणि लेखी परीक्षा सुद्धा लवकरच होईल. आता होत मागच्या वर्षाचा पॅटर्न एकदा परत चेक करा, लेखी परीक्षेचा काय पॅटर्न आहे त्यानुसार अभ्यास करा. बघा मित्रांनो, पोलीस भरती आहे, स्पर्धा आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17,000 जागा आणि 17 लाख फॉर्म. यामुळे या स्पर्धेमध्ये यश आणि अपयश हे येतच राहणार आहे. त्यामुळे ज्यांना एवढे 40 मार्क घेऊन, आता एनटीडी वाल्याने जर 42 मार्क घेतला असेल बिचारा, तरी सुद्धा तो स्पर्धेतून बाहेर पडतोय, याच्यामध्ये त्याची काही चुकी नाहीये. त्याचा बॅड लक होता की यावर्षी ती मेरिट जास्त लागलेली आहे. ठीक आहे, हा एनटीसी वाला सुद्धा 41 मार्क असेल तोही बाहेर पडलेला आहे. काय करणार, मेरिट जास्त लागली आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. खचून जाऊ नका मित्रांनो. यावर्षी जर तुम्हाला 42 मार्क मिळाले होते आणि तुम्ही एका मार्कासाठी मेरिट मध्ये राहिला होता, तर या पुढच्या वर्षी त्या इव्हेंट वरती काम करून तुम्ही कमीत कमी 45+ कसे ग्राउंड आपल्याला करता येईल या गोष्टीवरती नक्कीच भर दिला पाहिजे. संधी पुन्हा तुमची वाट बघणार आहे. पुन्हा एक मोठ्या पदाची पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा उठायचं आहे आणि पुन्हा लढायला शिकायचं आहे. ठीक आहे, बाकी नवीन पोलीस भरती जर तुम्ही तयारी करत असाल, 12वी पास झालेले, आतापासून जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आजपासूनच पोलीस भरतीच्या तयारीला लागून जावा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.